उत्कृष्ट घरचं जेवण आपलं जे असतं त्या पद्धतीचं आहे. खिमा खूप छान आहे, भाकरी खूप सॉफ्ट आहेत. नमस्कार मंडळी, मी राजश्री व्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी आलेली आहे ठाण्यामध्ये फक्त एकच दिवसासाठी आयोजित केलेलं CKP फूड फेस्टिवल, ज्या ठिकाणी CKP फूडची भरमार म्हणजे खवय्यांसाठी ही एक वेगळी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी आपल्याला फक्त नॉनव्हेजच नाही, पारंपरिक ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा टेस्ट करायला मिळणार आहेत. सो चला आपण आज जाऊया आणि टेस्ट करूया CKP फूड फेस्टिवलमध्ये मिळणारे चमचमीत असे पदार्थ. तर CKP हॉलच्या पहिल्याच मजल्यावरती हे आयोजित केलेलं आहे. तर फक्त इथे खाण्याचेच पदार्थ नाहीत, शॉपिंगच्या सुद्धा बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही इथे बघू शकता की खूप सारी ज्वेलरी अवेलेबल आहे. ही बघा, ही स्टोन ज्वेलरी आहे आणि त्याच्याचबरोबर जी पारंपरिक ज्वेलरी म्हणतात, ठुशी वगैरे, ते सुद्धा प्रकार तुम्ही इथे बघू शकता इथे अवेलेबल आहेत. तसंच इथे मोठे इयरिंग्स आहेत. त्याच्यानंतर हे या बाजूला तुम्ही बघू शकता कंगन आहेत, म्हणजे जे मोत्याचे असतात किंवा तुम्ही साड्यांवर घालू शकतात ते. त्याच्यानंतर इथे हे बघा, हे पार्टीवेअर ज्वेलरीसुद्धा अवेलेबल आहे. पार्टीवेअर ज्या साड्या असतात त्याच्यावरती हे जे स्टोनचे जे ज्वेलरी आहेत त्या खूप छान उठून दिसतात. खूप सारे प्रकार आणि कलर्स अवेलेबल आहेत, म्हणजे पॅटर्न भरपूर आहेत. तर आता आपण जाऊया नेक्स्ट स्टॉलवरती. तुम्ही इथे बघू शकता इथे पर्सेसचा खजाना आहे, बटवे आहेत, हँडमेड आहे, हँड पेंटिंग आहे. हे आहे नमिता आर्ट कॉर्नर यांचं. त्याच्यानंतर इथे बघा मसाले आहेत, त्याच्यानंतर पिठं दिसत आहेत, त्यांचा हा स्टॉल आहे. सो हे दोन स्टॉल त्यांनी इथे एकत्र केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण जाऊया आता पुढच्या स्टॉलकडे वळूया. तर इथे तुम्ही बघू शकता हा जो स्टॉल आहे इथे मला दिसते पुरणपोळी दिसते, गुळपोळी दिसते, लाडवाचे प्रकार दिसत आहेत, बरेच सारे चटण्या सुद्धा अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि ह्या बाजूला बघा चिरोटे सुद्धा आहेत. सोपचे इथे विविध प्रकार मला दिसत आहेत. तर आपण या मॅडमकडनं जाणून घेऊया हे काय प्रकार आहेत ते. नमस्कार मॅडम, आपलं नाव? नमस्कार, मी भक्ती शेटे. माझा ब्रँड आहे स्वास. हे सोप जे आहे हे कॅम्फर बेस्ड आहेत, म्हणजे प्रत्येक हर्ब्समध्ये कॅम्फर आहे. सो यू कॅन से कॅम्फर ब्लेंडेड इन हर्ब्स. एक तर कॅम्फरची पॉझिटिव्हिटी आहे, हिलिंग आहे, आणि आपल्या हर्ब्सचं जे पूर्वीपासून आयुर्वेदिकचे जे त्यांचे इफेक्ट्स आहेत, पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहेत, ते मी ह्या अनुषंगाने ते ब्लेंड करून सोप्सच्या माध्यमातून आणलेले आहेत. आणि प्रत्येक सोपची एक वेगळी वेगळी खासियत आहे. जर तुम्ही कडुनिंबाचा सोप घेतलात तर कडुनिंब आणि कॅम्फर हे जे दोन्हीचं कॉम्बिनेशन इज अ रिअली व्हेरी गुड हिलिंग इफेक्ट्स. म्हणजे आपल्या त्वचेवरचे डाग म्हणा, जे खाज येते म्हणा, ह्या सगळे प्रकारातनं आपल्याला खूप आराम मिळतो. रक्तचंदन जे आहे, पूर्वी आजी आपल्याला सांगायची की रक्तचंदन उगाळ आणि चेहऱ्याला लाव. तर हे जे आहेत आजीच्या बटव्यातली औषधं ही मी कॅम्फरबरोबर ब्लेंड केली. एक तर कॅम्फर जे आहे सुदनिंग इफेक्ट आहे, कॅम्फरनी मिळतो, पॉझिटिव्हिटी मिळते, स्पिरिच्युअलिटीसुद्धा आपल्याकडे प्रत्येक आरतीनंतर कापूर आरती ही आपण म्हणतो. सो हे सगळे जे फॅक्टर्स आहेत हे मी ह्या सोपच्या माध्यमातून आपल्या पब्लिकमध्ये जनतेसाठी घेऊन आलेली आहेत. सो त्याने ह्याचा जो उपयोग आहे हा सगळ्यांना मिळावा. आणि माझे रेटसुद्धा सोपचे खूप वाजवी आहेत. आज तुम्ही हर्बल सोप्स म्हटले तर ते 250-300च्या रेंजमध्ये तुम्हाला मिळतील ॲमेझॉनवर. पण हे माझे जे सोप्स आहेत हे सगळे 100 रुपीज ईच आहेत. आणि जर केशर घेतला तर येस, केशर इज वी नो किती एक्सपेन्सिव्ह आहे, बट देन ऑल्सो आय हॅव ट्राय टू मेंटेन द रेट लेवल एज 125. सो प्रत्येकाने ह्याचा वापर करावा आणि ह्याचे जे पॉझिटिव्हनेस आहे हा प्रत्येकांना मिळावा आणि प्रत्येकांचे हेल्थमध्ये खूप चांगले परिणाम यावे हीच माझी इच्छा आहे. आणि ह्याच विचाराने मी ही संकल्पना सोपच्या माध्यमातून रुजू केली आहे. तर आता आपण आलेलो आहोत नेक्स्ट एक जे नवीनच मला काहीतरी बघायला मिळतं आहे, कारण मला असा पूर्ण सेट बघायला मिळतो आहे खरं सांगायचं झालं तर. म्हणजे जेव्हा आपण एखाद्यांचं असतं ना की ड्रेसवरती सगळ्या गोष्टी मॅचिंग हव्यात, जास्ती करून लेडीजसाठी, सो तसंच मॅचिंग मला इथे सर्व दिसतं आहे. सर आपण त्या मॅडमकडनं जाणून घेऊया की ह्या काय काय गोष्टी आहेत त्या सर्व काही. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी बघते आहे की मला इथे म्हणजे एकच म्हणजे प्रिंट सेम आहे, परत होल्डर कसं वेगवेगळ्या गोष्टी काय आहेत ते मला जाणून घ्यायला आवडेल. येस, आमच्या ह्या क्राफ्ट विलेजचं इन हाऊस प्रोडक्शन आहे आमचं. आणि वेगवेगळ्या आकाराच्या पर्सेस आम्ही केलेल्या आहेत. ही आहे आमची पर्स, ही आमची 1150ची पर्स आहे. नंतर ही आमची एक बेल्टवाली पर्स आहे.
वेगळे वेगळे आकार तुम्हाला दिसतील. त्यानंतर सेम डिझाईनमधला ही एक बोटीच्या डिझाईनची पर्स आहे, ती पण 1150ची आहे. म्हणजे बेसिक आमची ह्या पर्सेसची 1150पासून सुरू होते. ती आमची ही मोठी लेदर बॅकपॅक आहे, ती 1650ला आहे. त्यानंतर इकडे आधी ही पण एक डबल खणवाली बॅग आहे सेम डिझाईनची, कारण काही काही लोकांना सगळं एकाच सेम डिझाईनचं लागतं. ह्याच्यामधले पाउचेस पण आहेत आमचेच इन हाऊस प्रोडक्शनचे. आपण आलेलो आहोत, तर आता आपण आलेलो आहोत पुढच्या एका स्टॉलवरती ज्या ठिकाणी CKP मसाले मिळतात. तर आपण यांच्याकडनं जाणून घेऊया की अजून CKP मसाल्याशिवाय अजून कोणते कोणते मसाले यांच्याकडे अवेलेबल आहेत ते. आमच्याकडे CKP मसाला, स्पेशल CKP मसाला, हळद, संकेश्वरी बेडगी, गरम मसाला आणि काळा मसाला, कांदा लसूण मसाला हे सगळे उपलब्ध आहे. आम्ही घरपोच पण करतो. तर आता आपण आलेलो आहोत ऑर्गॅनिक स्टॉलवरती. तर ह्यांच्याकडे कोणत्या कोणत्या ऑर्गॅनिक वस्तू आहेत. मी ऑर्गॅनिकवरती ह्याच्यासाठी भर देते कारण आता आपल्याला सर्वांना ऑर्गॅनिक खाण्याची मायामध्ये फार गरज आहे. त्याच्याशिवाय आपलं जे जगणं आहे ते खरंच खूप म्हणजे वियर्ड झालेलं आहोत. ऑर्गॅनिक आपल्यासाठी खूप हेल्थसाठी चांगलं असतं. सो तुम्हाला इथे दिसत असेल यांच्याकडे बऱ्याच साऱ्या वस्तू आहेत ऑर्गॅनिक. तर कोणत्या कोणत्या वस्तू आहेत आणि त्यांचे काय काय आपल्याला फायदे आहेत किंवा त्या कोणत्या कोणत्या वस्तू बनवतात स्वतः ते सुद्धा आपण ह्या ताईंकडनं जाणून घेऊया. नमस्कार, मी मिसेस विद्या कपोते. ऑर्गॅनिक हॅपीनेस माझा ब्रँड आहे. आमच्याकडे सगळ्या ह्या ऑर्गॅनिकली ग्रोन वस्तू आहेत आणि हँडमेड आहेत. शक्यतो आमच्याकडे सगळे मिलेट्सचे रवा मिळतो, नूडल्स आहेत मिलेट्सचे, मशरूमचे नूडल्स आहेत की इझी टू कुक. म्हणजे मैदा खाण्यापेक्षा तुम्ही मिलेट्स खाल्ले तर मुलांना पण चांगलं हेल्थवाईज आणि कळच्यामध्ये. इवन A to घी आहे, कोल्ड प्रेस्ड ऑइल्स आहे, रॉ हनी आहे, डायबेटिक फ्रेंडली बऱ्याचशा गोष्टी आहेत आमच्याकडे. तुमचं पेज पण आहे का इन्स्टाला? ऑर्गॅनिक हॅपीनेस हा पेज आहे माझा इन्स्टावर. फेसबुक पेज पण आहे माझं ऑर्गॅनिक हॅपीनेस. तर आता आपण चाललेलो आहोत एका नवीन स्टॉलवरती. समथिंग युनिक मला या स्टॉलवरती दिसतं आहे. म्हणजे मला चॉकलेट्स दिसत आहेत, त्याच्याशिवाय नाचोस, डीप अशा विविध प्रकारच्या वस्तू आहेत जे आजकालच्या यंग जनरेशनला ह्या गोष्टी खूप अट्रॅक्ट करतात. सो हा जो त्यांचा स्टॉल आहे तर त्याबद्दल आपण ह्यांच्याकडनं जाणून घेऊया की हे समथिंग हे जे युनिक आहे ते स्वतः बनवतात की काय वगैरे सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडे, कारण मला ते डिप्ससुद्धा दिसत आहेत. तर आपण त्यांच्याचकडनं जाणून घेऊया की ह्या कोणत्या प्रकारच्या वस्तू आहेत. आपल्याकडे कुकीज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, व्हॅनिला कुकीज, चॉकलेट कुकीज. वी हॅव जिरा बिस्किट्स विच आर आउट इन द मार्केट, नाही मिळत सध्या हे मार्केटमध्ये. येस, माझी स्वतःची बेकरी आहे, मी स्वतः एक बेकर आहे आणि आम्ही बऱ्याचशा हॉटेल्समध्ये वगैरे सप्लाय करतो, कफेसना सप्लाय करतो. त्याचबरोबर बर्थडे पार्टीज, इव्हेंट्स, मोठमोठे इव्हेंट्स आपण केटर करतो. म्हणजे मोठ्या केटरर्सबरोबर आपण त्यांना ह्या लागणाऱ्या छोट्या छोट्या आयटम्स देतो. ब्राउनीज पण आहेत आपल्याकडे आणि सगळ्यात युनिक म्हणजे आपल्याकडे हे CKP लोकांना सगळ्यात जास्त आवडणारं चिकन प्रॉन्स हे स्टफ्ड बन्स आहेत अँड एका प्लॅटरबरोबर आपण सर्व करतो. म्हणजे नॅचोस, डिप अँड अ बन अँड एव्हरीथिंग इज मेड हॉट हिअर. आपण अरेंज केलेलं आहे तर आपण त्यांना गरम सर्व करू शकतो. ऑब्व्हियसली आता यंगर जनरेशन आहे, त्यांना टिपिकल भाज्या किंवा टिपिकल पदार्थ नाही आवडत. सो दिस इज जस्ट अ लिटल ट्विस्टेड सेम थिंग बट इन अ ट्विस्टेड फॉर्म. बाजूला अजून एक स्टॉल दिसतोय आणि ज्या ठिकाणी माझ्या मते स्क्रब्स आहेत असं मला वाटतं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर्स, लिप बाम दिसत आहेत मला, ज्या लेडीजसाठी. मी म्हटलं ना तुम्हाला की बऱ्याच साऱ्या गोष्टी या लेडीजसाठी मला इथे दिसत आहेत. सो लेडीज आल्यानंतर इथे नेहमी खुश होणार अशा जे मला असं वाटतं की जे एक्झिबिशन्स आहेत ते जास्तीत जास्त महिलांसाठीच ऑर्गनाईज करावेत, कारण महिला सर्वात जास्त अशा एक्झिबिशन्सला येऊन खुश होतात. तर आपण ह्यांच्याकडनं जाणून घेऊया की ह्यांच्या स्टॉलवरती आज त्यांनी काय सेलिंगला ठेवलेलं आहे. माझ्याकडे बॉडी योगर्ट आहे, आल्मंड ऑइलनी बनलेलं आहे ते. देन आय हॅव प्युअर ॲलोवेरा जेल विच इज गुड फॉर हेअर आणि स्किन दोन्ही. फूड क्रीम आहे, कोकम बटर, पेपरमिंट ऑइल, जिरेनियम ऑइल उपयुक्त. मग माझ्याकडे कॉफी शुगर स्क्रब आहे जो खूप आजकाल ट्रेंडिंग आहे. अगेन रेड वाईन जेल आहे. देन माझ्याकडे किड्स सोप आहेत, गोट मिल्क सोप, सेफ फॉर किड्ससाठी. हर्बल वॅक्स पावडर आहे, वॅक्सिंगचं पेनफुल आपलं हे नाही होणार. देन आय हॅव लिप टिंट्स, हे रेड कलर आहे, चीक, आय शॅडो आणि लिपस्टिकसारखं सगळं एका प्रॉडक्टमध्ये तुमचा फुल मेकअप होईल. हा पिंक कलर आहे. आणि
लिप बाम आहे, प्लेन लिप बाम अगेन. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये आल्मंड ऑइल, कॅस्टर ऑइल, विटॅमिन ई, शे बटर हे सगळं यूज आहे. नो मिनरल ऑइल और पेट्रोलियम जेली असं काही नाही आहे. सो नॅचरल प्रोडक्ट्स इकडे अवेलेबल आहेत, सेफ फॉर स्किन. पेज आहे. येस, माझा हा इन्स्टा पेज आहे, BU ब्युटिफुल यू. तर आपल्याला CKP फूड फेस्टिवल जे आहे त्याच्याबद्दल आता जी माहिती देणार आहेत ते कोण आहेत ते आधी आपण जाणून घेऊया. सर, आपलं नाव काय? मी समीर गुप्ते. अच्छा, मला ह्या फूड फेस्टिवलबद्दल जरा सांगू शकाल? आणि एक माझी खरंच तुम्हाला रिक्वेस्ट होती की तुम्ही हा फेस्टिवल 1 दिवसासाठी का ठेवलात, अजून 2-3 दिवसासाठी ठेवायला हवा होता. सो आधी सर्वप्रथम या फेस्टिवलबद्दल मला माहिती सांगा आणि बाकी सर्व गोष्टींना. सर्वप्रथम तुमचे आभार, तुम्ही फेस्टिवल कव्हर करताय आमचा. आणि मी तुम्हाला माहिती देतो की तुम्ही जर बघाल याच्यावरती तर वी आर सेलिब्रेटिंग 10 years ऑफ CKP फूड फेस्टिवल. हे 10वं वर्ष आहे आणि 10 वर्षामध्ये आम्ही अनेक फेस्टिवल इथे केलेत. आणि हा आमचा 1 दिवसाचा नसतो. आम्ही जानेवारी महिन्यामध्ये जो मेन फेस्टिवल असतो CKP फूड फेस्टिवल हा 3 दिवसाचा असतो. आणि हा पावसाळी भाज्यांचा एक विशेष फेस्टिवल म्हणून आम्ही करतो. आता तुम्ही म्हणाल पावसाळी भाज्यांचा फेस्टिवल कसला असतो, तर CKP समाजामध्ये, म्हणजे खरं तर हा खवय्यांचा समाज आहे. CKP समाजामध्ये एक त्यांची वेगळी खाद्य संस्कृती आहे आमची. आणि या खाद्यसंस्कृतीतनं अनेक पदार्थांचा आविष्कार होत असतो. पावसाळी भाज्या असतात ना, फार आपल्या घरात केल्या जात नाहीत. म्हणजे बाजारात येणारी कळटुली वगैरे सगळ्यांना माहिती आहेत, परंतु आज शेवळं असतात, आज भारंग असते, कुळू आहे, कोरळ आहे, टाकळा आहे. ह्या अनेक पालेभाज्या ज्या असतात ना, ह्या आपल्या आयुष्यासाठी, आपल्या आरोग्यासाठी फार गरजेच्या असतात. आणि ज्यावेळेला CKP समाजातल्या गृहिणी ह्या भाज्या करतात तर अर्थातच त्यांना त्या पाकशैलीचा एक आविष्कार त्यातनं निर्माण होत असतो. आणि आम्ही फक्त भाज्या म्हणजे भाज्या म्हणून खात नाही, तर आमच्या भाज्यांमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर सुकट, सोडे, कोलंबी असे विविध प्रकार असतात. तर ही चांदसेने कायस्थ प्रबुद्ध ज्ञातिगृह विश्वस्त मंडळातर्फे आम्ही हा आयोजित करतो. आणि CKP समाज आहे, खायला आवडतं, खिलवायला आवडतं. तर आणि जेव्हा आपण असे कार्यक्रम करतो तेव्हा एकूणच सर्व समाजाचे बंध असतात आपले. बघा, आज आपण दोघे भेटलो, तुम्ही पण फूडी आहात, मी पण फूडी आहे, तुम्ही पण ब्लॉगिंग करता, मी फूड ब्लॉगर, मी लेखक आहे. असं या निमित्ताने अशा अनेक भेटी होत असतात. आणि त्याप्रमाणे त्या निमित्ताने 2 गोष्टी होतात, एक तर भेटी होतात आणि एक खाद्य संस्कृतीचा प्रसार होतो. प्रत्येक संस्कृती महत्त्वाची आहे. म्हणजे मी तर प्रत्येक समाजाच्या खाद्य संस्कृतीचा एक फॅन आहे. तुम्ही मालवणी आहात, मला बरं वाटलं. म्हणजे आज बाहेर गेल्यानंतर आपण पहिलं काय बघतो तर मालवणी हॉटेल कुठे आहे. अशाच प्रकारे आता ही CKP हॉटेल्सही बाहेर निघत आहेत. आणि माझं म्हणणं असं आहे की फूडी माणूस हा फक्त मालवणी किंवा फक्त पंजाबी किंवा फक्त चायनीज असं नसतो. त्याला प्रत्येक संस्कृतीची ओळख करून घ्यायला आवडतं. आणि आज या निमित्तानं, तुमच्या निमित्तानं तुम्ही हजारो लोकांपर्यंत ही संस्कृती पोचवताय, तर त्यासाठी CKP समाजाकडनं मी तुमचे आभार मानतो. थँक्यू सो मच. तर आता आपली शॉपिंग वगैरे सर्व झालेली आहे आणि आत्ता आपण वळतोय ज्या मेन गोष्टीसाठी आपण इथे आलेलो, आणि ती गोष्ट आहे फूड. सो फूडसाठीच आपण आज इथे आलेलो होतो, कारण त्यांचं ऑलमोस्ट त्यांनी म्हणजे इथे बाहेर असंच लिहिलेलं आहे फूड फेस्टिवल म्हणून, CKP फूड फेस्टिवल. आणि तेच ट्राय करण्यासाठी आपण इथे आलो. सो चला आता आपण CKP फूड फेस्टिवलचे जे खाद्य संस्कृती आहे ती जाणून घेऊया आणि ह्यांचे वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते आपण टेस्टिंगला घेऊया. तर आपण सर्वात पहिला स्टॉल व्हिजिट करतो आहे आणि तो आहे सायली किचनचा. तर आपण यांच्याकडे जाणून घेऊया की ह्यांच्याकडे कोणत्या पदार्थ ह्यांनी आपल्याला इथे दिलेले आहेत. सो हा कोणता पदार्थ आहे? शेवळं सोडे घालून, कणी घालून आहे. मॅडम, आम्हाला तुम्ही दाखवू शकाल का हे जे पावसाळी शेवळं मिळतं तेच आहे का हे? म्हणजे अच्छा, हे सोडे घालून केलेलं आहे. नेक्स्ट काय आहे? हा आहे चिकनचा रस्सा, शेवळं किमा घालून. म्हणजे एक्झॅक्टली चिकनचा किमा आहे, मटणचा किमा, मटणाचा किमा आहे. अच्छा, म्हणजे ते जे आता पावसाळी जी रानभाजी मिळते ते त्याचा वापर तुम्ही याच्यामध्ये केलेला आहे. तुम्ही जेवणाची ऑर्डर पण घेता का? जेवणाच्या ऑर्डर घेतो, व्हेज नॉन व्हेज सगळं. आणि तेल पोळे असतात आमच्याकडे, कानोले असतात, 12ही महिने असतात. पण ऑर्डर घेऊन करतो, कारण आम्ही आमच्या घरातून करतो. ठाण्यामध्येच आहे, हिरानंदानी इस्टेटला राहतो आम्ही. तर हे आहे यांचं व्हिजिटिंग कार्ड, इथे त्यांचा नंबर पण दिलेला आहे. तसं नक्की तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जर कोणती ऑर्डर वगैरे द्यायची असेल जेवणाची, काही तुमच्याकडे काही फंक्शन असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर द्या. इथे त्यांचा नंबरसुद्धा तुम्हाला दिसत असेल, तर नक्की ह्या ठिकाणी कॅटरिंगची तुमची जर काही ऑर्डर असेल तर नक्की यांना कॉल करा आणि तुमची ऑर्डर आहे ती प्लेस करा. तर हे आहेत खिम्याचे पॅटीस
तर इथे ह्या खिम्याचे पॅटीस ज्याची कॉस्टिंग आहे 2 पीसची कॉस्टिंग आहे 120 रुपीज. आणि इथे फोंडशीची भजीसुद्धा आहे. तर तुम्हाला दाखवते, यांनी इथे ठेवलेली आहे ही फोंडशीची भजी. तर आपण ह्या नेक्स्ट स्टॉलला आलेलो आहोत ज्या ठिकाणी आहे आम्रखंड आणि त्याचबरोबर आहेत इथे चिरोटे. हे तुम्ही बघू शकता, इथे मस्त असे चिरोटे आहेत. म्हणजे इथे स्वीट डिशसुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर माझ्या आवडीचं कोलंबीचं लोणचं पण यांच्याकडे आहे. आणि हे आहे शेवळं खिमा, हा आहे मटण मसाला. तर तुम्ही इथे बघू शकता, ही आहे कोलंबीची खिचडी. समर्थ जानकी फूड्स हे बोरिवलीतले आहेत. तर आपण त्या ताईंकडनं जाणून घेऊया या सर्व त्यांचे जे चिरोटे वगैरे प्रकार आहेत ते घरी बनवतात की त्या नाही घरात वगैरे? नाही घरी बनवते सगळं. आमचं व्हेज नॉनव्हेज CKP क्विझिन आहे आणि घरूनच फूड जातं. हे फूड सगळं चेंबूरहून जातं आहे सध्या. अच्छा, चेंबूरवरनं जातात. सध्या चेंबूरवरनं तुमचं जातं. काही कॅटरिंग आहे का? हा, केटरिंगचा बिझनेस आहे. दिवाळीचा फराळ जातो सगळा. त्याच्यानंतर वर्षभर तेलपोळी असते आणि तेलपोळीची आमची खासियत आहे, म्हणजे सिग्नेचर डिश ही तेलपोळी आहे. त्याच्यानंतर जी अगदी म्हणजे साईजमध्ये मोठी आहे, 13 इंची असते आणि 10 पोळ्यांचं वजन आमच्या 1.5 किलोपर्यंत जातं. बाहेरगावी सगळीकडे परदेशातसुद्धा तेलपोळ्या जातात. चिरोटे कानोले पण जातात. थँक्यू. म्हणजे दिवाळीचे पदार्थसुद्धा जे आहे, जर तुम्हाला ऑर्डर दिली तर तुम्ही तसे देऊ शकता. हो, देते. हो. तर आता आपण आलेलो आहोत नेक्स्ट स्टॉलवरती. तुम्ही इथे बघू शकता की ह्या स्टॉलवरती काय काय पदार्थ आहेत ते आता आपण बघणार आहोत. हे काय आहे? हा कोणता काय प्रकार आहे हा? ही शेवळाची भाजी आहे, म्हणजे शेवळं खिमा घालून शेवळं आहेत. आणि अजून कोणते कोणते प्रकार तुमच्याकडे? आमच्याकडे शेवळाचे 3 प्रकार आहेत. हे शेवळाचे म्हणजे ही खिमा घातलेली शेवळं आहेत, त्यानंतर ही कोलंबी शेवळं आहेत, म्हणजे शेवळाची कोलंबी घालून शेवळं केलेत. आणि ते एकदम शेवटी जे आहे ती आमची खास CKP लोकांची स्पेशालिटी शेवळाची कणी, ती सोडे घालून केलेली आहे. ती सुकी डिश आहे, म्हणजे तुम्ही जाता येता पण खाऊ शकता, जेवणात पण खाऊ शकता आणि ती टिकते सुद्धा. आणि ह्या व्यतिरिक्त आमच्याकडे मटण रस्सा आहे, चिकन बिर्याणी आहे आणि आता ॲक्च्युली थोडंसं एक येतो आहे नवीन लॉट, पापलेट फ्राय, प्रॉन्स फ्राय आणि मटण खिमा पॅटीस. हा माझ्या मिसेसचा व्यवसाय आहे. रुचा फूड कोर्ट या नावाने तो व्यवसाय आहे. वैशाली मथुरे त्यांचं नाव आहे. ही बाजूला आहे माझ्या ती ही वैशाली ही वैशाली या वैशाली मथुरे यांचा हा रुचाक फूड कोर्टचा व्यवसाय आहे. वालाची खिचडी, चिकन पॅटीस आहे. चिकन पॅटीस. हे काय आहे? विथ वडे आहेत. वडे पण आहेत आमच्याकडे. पावसाळा चालू झाला, चिकन वड्याचा बेत काय वेगळाच असतो. कोलंबी खाते हा. त्रिवेणी ग्रुप म्हणून आहे आणि माझं नाव आहे सीमा अनिल प्रधान. टिळकनगरहून आम्ही इथे आलेलो. दरवर्षी आम्ही इकडे येतो. गेले 5 वर्ष आम्ही इकडे आहोत. तर आता आपण चाललेलो आहोत नेक्स्ट स्टॉलला व्हिजिट करायला, ज्या ठिकाणी चिंबोरी रस्सा, म्हणजे आत्तापर्यंत मी खेकडे बघितलेले नाही आहेत. खेकड्याचं मला कुठेच दिसलेलं नाही आहे रस्सा वगैरे, पण आता मला इथे दिसतो आहे चिंबोरीचा रस्सा. हा कोळू काय प्रकार असतो मला कळू शकेल का? कोळू पावसाळी भाजी आहे ही. पावसाळ्यामध्येच येते ती फक्त. पहिला पाऊस पडला की येते आणि त्यामध्ये सुकट घालून करतात पण अशी. ही पण CKP स्पेशल आहे. CKP स्पेशल आहे. तर आता आपण जाऊया लास्ट स्टॉलला, ज्या ठिकाणी बरीच सारी गर्दी तुम्हाला बघायला मिळत असेल. आणि त्या स्टॉलवरती काय काय प्रकार आपल्याकडे आहेत ते आपण इथे बघूया. तर हे आहे चिंबोरीचं कालवण, त्यानंतर आहे हा शेवळं खिमा. मी शेवळं खिमा हा प्रकार सगळ्या स्टॉलवरती पाहिलेला आहे. त्यानंतर जो नेक्स्ट आहे ती आहे कुरडू आंबाडी सुकट, कुरडूची भाजी, पण माझ्यामध्ये ती एवढी चांगली आहे की सगळं संपली असं मला वाटतं. त्याच्यानंतर आहे कोरळ चणे आणि ह्या बाजूला आहे चिकन पॉपकॉर्न, त्याच्याशिवाय चिकन भजीसुद्धा आहे. आणि ह्या बाजूला आहे कुरूट सुकट आणि ह्या बाजूला तुम्हाला दिसत असेल हे आहे खिमा पाव, मस्त असा मटणाचा खिमा आहे. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला दिसतं आहे ना
तर ही सुद्धा खूप यम दिसते आहे, मस्त अशी त्याला तर्री आलेली आहे. आणि हे जे आहे ते तुम्हाला मी सांगते, हे आहे चिकन आहे. सो ही चिकन डिश आहे. त्याच्यानंतर ही आहे चिकन बिर्याणी, ही सुद्धा खूप यम दिसते आहे. आत्ताच त्यांनी फील केला आहे इथे, कारण ही सुद्धा बरीच लोक इथे येऊन घेत आहेत. आणि हीच ती भाजी मी तुम्हाला दाखवली, ही पण संपलेली आहे यांच्याकडची भाजी. तर ह्या स्टॉलवरती मला बरीच गर्दी मगाचपासून दिसते. हाय, मी पूजा गुप्ते आणि मागचे 10 वर्ष CKP फूड फेस्ट होते, त्यात 8 वर्षापासून आम्ही पार्ट आहोत. आणि आमचं CKP जायका म्हणून ब्रँड आहे, त्यात आम्ही सगळं ऑथेंटिक CKP फूड आमचं मेन स्पेशलिटी आहे. आणि आम्ही केटरिंगचे पण ऑर्डर्स घेतो. आज आमच्याकडे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहे. जे पावसाळ्याच्या स्टार्टिंगला येणारे पावसाळी भाज्या असतात, जे खूप रेअर मिळतात आणि फक्त जूनच्या महिन्यात मिळतात, त्याचे आमच्याकडे 5 प्रकार आहेत. त्यात शेवळाची भाजी आहे, ते खिमा घालून आहे, आणि शेवळाची वडी पण आहे. त्याबरोबर आमच्याकडे कोरळ चणे आहे व्हेजमध्ये, सुकट टाकून टाकळ्याची भाजी आहे, आणि हे आहे करडू आंबाडी सुकट आहे. आणि याबरोबर नॉर्मल CKP जे फेमस डिशेस आहेत, चिकन मसाला, चिंबोरी कालवण, चिकन बिर्याणी, हे सगळं पण आहे, आणि खिमा. तर आता आपण ज्या यांच्या इथे स्टॉल्स आहेत ते आपण आता कवर केलेले आहेत. तर चला आता आपण इथे जे ग्राहक आहेत, म्हणजे जे आता इथे टेस्टिंगसाठी आलेले आहेत, तर त्यांच्याकडनं आपण त्यांचे रिव्ह्यूज घेऊया की त्यांना इकडचं फूड कसं वाटतं येते. चला, तुम्ही आता इकडचं जे स्टॉलवर जे तुम्ही काही पदार्थ घेतलेले मला दिसत आहेत, हे काय काय घेतलं आहे तुम्ही आणि तुम्हाला ते कसं लागतं आहे ते पण मला प्लीज सांगाल का? उत्कृष्ट घरचं जेवण आपलं जे असतं त्या पद्धतीचं आहे. खिमा खूप छान आहे, भाकरी खूप सॉफ्ट आहेत. सो तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता आणि प्रत्येकाने नक्की एकदा ट्राय करावं असं मला वाटतं. जेवण खूप चांगलं होतं. मटन मसाला, भाकरी, कोंबडी वडे, खिमा पॅटीस, हे सगळं टेस्ट केलं. खूप उत्तम फॅब्युलस टेस्ट होतं. तुम्ही इथे काय घेतलं आहे मला जरा सांगू शकाल का? कारण तुमची प्लेट मला पूर्ण भरलेली दिसते. सो मी हे घेतलं आहे खिमा पॅटीस, त्याच्याबरोबर पाव असेल आणि पावाबरोबर खायला चिंबोरीचं कालवण. कशी याची टेस्ट? ऑसम. म्हणजे बोलताना पण माझ्या तोंडातून पाणी सुटतं आहे, म्हणून मी जास्त बोलू नाही शकत आहे, म्हणून एक वर्ड यूज करतो, ऑसम. हॅलो, तुम्ही इथे काय काय ट्राय केलं आणि तुम्हाला काय काय आवडलं इकडचे प्रकार? खिमा पॅटीस ट्राय केला, 2-3 ठिकाणी ट्राय केला. इट वॉज ऑल गुड. कसं वाटलं? मस्त आहे, छान आहे. तर इथे 3 लेडी बसलेले आहेत, तर आपण त्यांना विचारूया की त्यांना जेवण कसं वाटलं ते. हॅलो. खूपच सगळेच आयटम्स इतके छान आहेत आणि म्हणजे सगळे CKP पदार्थ अगदी उत्तम आहेत आणि आम्ही खूप एन्जॉय करतोय. तुम्ही काय काय घेतलंय? आम्ही शेवळा खिमा घेतलेला, आंबोळ्या घेतलेल्या, खिमा पॅटीस झाले, आता कोलंबीची खिचडी ट्राय चालले. तुम्हाला कोणते कोणते प्रकार आवडले इकडचे? मला तर एकूण सगळेच पदार्थ आवडले. एकही असा पदार्थ नाही आहे की आवडलेला नाही असं. फोडशीची भाजीसुद्धा चांगली आणि भजीसुद्धा चांगले आहेत. आंबोळी पण आवडले, वडे पण, आणि आता खिचडी ट्राय करतो आहे, ते पण एक्सलंट आहे. आणि मेन म्हणजे शेवळाची भाजी खूप एक्सलंट होती, एक नंबर. पारंपरिक भाजी आहे, तसं आम्ही घरीही करतो, पण इकडची पण चव टाकली तीही वेगळी आहे, एकदम मस्त आहे, छान आहे, आवडलं आम्हाला. छान आहे, आंबोळी छान आहेत आणि शेवळाची भाजी एकदमच आपल्या घरच्यासारखी लागली. खूपच छान टेस्ट आहे. तुम्ही काय काय टेस्ट केलं तिथे? मी खिमा पॅटीस टेस्ट केले आणि शेवळाची भाजी, आंबोळ्या आणि त्या कोलंबीची खिचडी टेस्ट करतोय. एकदम छान आहे, क्रिस्पी आहे, पण चिकन तेवढंच टेंडर आहे, तो इट्स रिअली गुड. तुम्ही काय काय टेस्ट केलं तिथे? आता पहिलीच डिश टेस्ट केली आहे. मी सांगू? हां, सांग ना प्लीज. एकदम KFC सारखं लागतं आहे. हो, वाव. आणि तू काय खाल्लं अजून? हे फर्स्ट आहे का? हेच खाल्लं आता तरी. आणि अजून तू फिरलास का इथे? हो, तुला काय काय आवडलं? बघून तर सगळंच आवडतं आहे, आता खाणार पण आहे. आणि एवढं तू खाशील सगळे एक एक डिश? हो. तर आता मी सर्व जे फूड आहे, म्हणजे जे जे मला स्टॉलवरती व्यवस्थित आणि असं खूप छान वाटलं, समथिंग इनोव्हेटिव्ह, तर ते आता मी फूड टेस्टला घेऊन आली आहे. तर तुम्हाला दाखवते की ह्याच्यामध्ये काय काय आहे. आहेत घावणे, आणि घावणे मी टेस्ट करते आहे चिकन बरोबर. आणि ही आहे चिकनची भाजी, आणि तीसुद्धा बोनलेस आहे. मीडियम स्पायसी आहे. तुम्ही इथे बघू शकता की ही खूप अशी ऑइली वगैरे नाही आहे. नॉर्मली ह्याचा जो मसाला आहे तो खूप असा छान दिसतो आणि खूप म्हणजे असे लालसर आहे. आणि म्हणजे काही जणं मिरचीमध्ये वगैरे बनवतात खूप सारं स्पाईस घालून, परंतु तसं मला इथे काही जाणवत नाही. खूप त्याचा असा खूप तिखटपणा नाही जाणवत आहे. तर ही आहे फोंडशीची भाजी. इथे ज्या रानभाज्या आहेत त्यासुद्धा मी टेस्टला घेतलेल्या आहेत. तर ही आहे फोंडशीची भाजी. तर मी रानभाज्या आपल्याला फक्त पावसाळ्याच्या दिवसात खायला मिळतात, तर ही पण यांच्याकडे आज इथे होती ही भाजी. तर मी म्हटलं चला की आपण हीसुद्धा भाजी टेस्ट करूया, म्हणून ही घेतलेली आहे फोंडशीची भाजी मी. पण रानभाज्या
खरंच तुमच्या प्रकृतीसाठी खूप छान असतात. बरीच जणं म्हणजे पालेभाज्या खातात, त्यांनी ह्या रानभाज्या नक्की खाल्ल्या पाहिजेत. तर आता इथे मी घेतलेली आहे तांदळाची भाकरी आणि त्याच तांदळाच्या भाकरीबरोबर मी इथे हा जो शेवळ्याचा जो खिमा आहे ना तो मी इथे टेस्ट करते. शेवळ्याचा खिमा आहे हा आणि त्याची ही भाजी आहे. शेवळं किंवा शेवरं, काही जणं ह्याला शेवरं म्हणतात. तर हे शेवरं आहे ते सुद्धा पावसाळी ही रानभाजी आहे. तर आता ही मी टेस्ट करून सांगते की ही कशी लागते ती. जसं नॉर्मली आपण चिकन किंवा मटणचा जो खिमा करतो ना तशीच ही भाजी आहे टेस्टला. तुम्ही ते बघू शकता की खूप छान असं त्याला असं तवंग आलेला आहे. त्यानंतर इथे आहे कोलंबीची खिचडी. तर ही पण मी आता ही कोलंबीची खिचडी आता टेस्ट करते. छान आहे, मीडियम स्पायसी आहे आणि इथे कोलंबीचे पीस मात्र खूप कमी आहे त्याच्यात. सो आता ते दिसत आहेत का तुम्हाला दाखवते. हे बघा, मला असे कोलंबीचे पीस पण तुम्हाला इथे दिसत असतील. सो आता ही सुद्धा मी खाते कोलंबीची खिचडी जी आहे ती. मस्त आहे कोलंबी, मोठ्या आहेत कोलंब्या आणि टेस्टही खरंच खूप छान आहे. त्याच्यानंतर इथे जी तुम्हाला वडी दिसते ना ही सुद्धा शेवळाची वडी आहे. तर ही सुद्धा मी आता टेस्ट करते. शेवळाची वडी जशी आपली कोथिंबीरीची वडी असते ना तशीच ही वडी आहे आणि मी ते बघू शकता ही अशी थोडीशी कडवट लागते ही, कारण ऑब्वियसली शेवळं आहे हे. त्यामुळे कारण शेवळ्यामध्ये काही जण शेवळ्याची जी भाजी केली जाते त्याच्यामध्ये हिरव्या प्रकारची कंद म्हणजे एक फळसुद्धा असतं, तर तेच फळसुद्धा याच्यात घातलं जातं. परंतु हे फक्त आणि फक्त शेवळं जे असतं ना त्याचं हे केलेलं आहे. त्याचा आधी खिमा केला आहे आणि त्याच्यानंतर सेम आपल्या कोथिंबीर वडी जशी असते ना तशी त्याची टेस्ट येते आहे. तसंच इथे सुद्धा मी अजून एक प्रॉन्स बिर्याणी घेतली आहे, कारण बरीच जणं त्या स्टॉलवरती मला दिसले की बरीच जणं खूप तिथे गर्दी होती. म्हणजे तर मी विचार केला की चला ह्यांची पण जी कोलंबीची बिर्याणी आहे ना ती पण टेस्ट करूया. तर तीच आता घेतलेली आहे टेस्टिंगला. आणि ह्याच्यामध्ये ह्यांनी शेवरं पण घातलेलं आहे, कोलंबी आहे, कोलंबीचा भात आहे म्हणजे आणि त्याच्याचबरोबर शेवरंसुद्धा घातलेलं आहे. त्याची टेस्टसुद्धा मला जाणवते आहे इथे. त्यानंतर अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे आहे चिकन बिर्याणी. ही आहे चिकन बिर्याणी. तर आता ही चिकन बिर्याणीसुद्धा मी टेस्ट करते. छान आहे चिकन बिर्याणी पण. काय झालं आहे की जेवण जे आहे ना ते थोडंसं थंड झालं आहे, त्याच्यामुळे जेवण जर गरम, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत, थोडंसं गरम जेवण असेल ना त्याची टेस्टही तेवढीच छान लागते. चिकन बिर्याणी थोडी थंड झाली आहे. अरोमा त्याच्यामध्ये स्पायसेसचा अरोमा थोडा जास्त आहे, बट ओके आहे. आणि आता ही जी आहे ही बघा, ही जी भजी तुम्हाला दिसते ना ही बघा ही भजी. आता ही भजीसुद्धा तुम्हाला मी टेस्ट करून सांगते कशी आहे. आणि ही जी तुम्हाला इथे दिसत असेल की आतमध्ये तुम्हाला वाटत असेल पालक किंवा कोथिंबीर आहे, बट नाही, ही आहे फोडशीची भजी. फोडशीची भजी हा सुद्धा एक वेगळा प्रकार आहे. त्या ज्या भाज्या आहेत त्या बारीक करून मग त्याच्यानंतर ही भजी बनवली जाते. जशी नॉर्मली आपण मुगाची भजी वगैरे बनवतो ना सेम त्याच टाईपमध्ये आहे. तर म्हटलं चला ही पण ट्राय आपण करूया. खूप छान आहे फोडशीची भजी, समथिंग डिफरंट. सो चला आता ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला टेबलवर दिसत आहेत त्या मी सर्व संपवते. पण त्याच्यानंतर ही जी मी सोलकढी आहे ज्याच्याशिवाय माझं स्वतःचं मालवणी जेवण पूर्ण होत नाही. कारण तुम्ही बघितलं असेल आपल्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये जेव्हा जेव्हा मी जाते त्या रेस्टॉरंटमध्ये सोलकढी ही माझी प्रथम असते. सोलकढीशिवाय मला तरी जेवण जात नाही. तर आता हे सर्व जेवण संपवते आणि त्यानंतर सोलकढीसुद्धा पिते. तर आपण आज आलेलो CKB फूड फेस्टिवलला. तर CKB फूड फेस्टिवलचं त्याच्याशिवाय इथे बरेच सारे
त्यांनी इथे स्टॉल उभे केलेले होते की ज्या स्टॉलवरती बऱ्याच साऱ्या म्हणजे ज्या रेग्युलर वापरातल्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळाल्या असतील. तर अशा प्रकारचा आजचा हा व्लॉग होता. आय होप फूड व्लॉगबरोबर तुम्हाला या बाकीच्या ज्या शॉपिंगच्या ज्या गोष्टी आहेत लेडीजच्या सो त्यासुद्धा तुम्हाला आवडल्या असतील. तर आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपला आजचा हा व्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.